आपण आपले बाळकांकडे आणि वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यापैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगीत आहोत. परंतु त्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजातील अधिकाराने याला तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. हालेलुया. आपले वचन तुझ्यासाठी आशीर्वादाचं प्रार्थना करूया. हालेलुया. परमेश्वरा धन्यवाद. बापा हे दुसरं वचन शब्द सांगितले कृपा तुम्हाला दिलीस त्यासाठी खरंच आम्ही योग्यतेचे नाही, पात्रतेचे नाही परमेश्वरा, पण तू बापा आम्ही आहोत परमेश्वरा. आम्ही या जगत जीवनामध्ये जगत आहोत परमेश्वरा. आमच्या बापाची आपण निष्ठा आणि बाप्पा हे वचन ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी, बोलण्यासाठी बाप्पा मोठा करताना आणि जे ऐकणार ते सर्वांच्या कानाला तुझी स्पर्श कर. या वर्षामध्ये तुझं कार्य, तुझी इच्छा लोकांना करून नासुरेश ख्रिस्ताच्या गौरव करताना केले तुझ्या हालेलुया. आणि 23वा अध्याय 39 ते 43 वचन आपण वाचलेलं आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं, जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे तेव्हा त्याच्या दोन्ही साईडला उजव्या आणि डाव्या साईडला देखील काही लोक आहेत. काही लोक आहेत, चोर आहेत उजव्या साईडला आणि डाव्या साईडला, आणि त्यांनाही वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. मला काय सांगायचं आहे, प्रभू श्री ख्रिस्ताला जेव्हा वधस्तंभावर खिळण्यात आलं तेव्हा त्याच्या दोन्ही साईडला दोन चोर आहेत आणि त्यांनाही वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे. त्यांनाही सेम शिक्षा झालेली आहे जी प्रभू श्री ख्रिस्ताला झालेली आहे. हालेलुया. संधी दोघांकडे आहे. त्या उजव्या साईडला एक चोर आहे आणि डाव्या साईडला देखील एक चोर आहे. आणि त्या दोन्ही चोरांना देखील प्रभूसोबत खेळत असताना त्यांच्याजवळ किती संधी होती, किती वेळ होता, किती वेळापासून ते प्रभूला ओळखत होते? काही तास, काही मिनिटं. हालेलुया. काही मिनिटं, काही तास ते फक्त प्रभूच्या सहवासात आले आणि ते प्रभूला ओळखत होते. त्याचं आयुष्य अख्खं पापामध्ये गेलं होतं, पण काही क्षण, काही सेकंद, काही मिनिटं त्यांना मिळाली होती प्रभू श्री ख्रिस्ताच्या सहवासात घालवण्यासाठी. आणि जेव्हा ते प्रभू ख्रिस्ताच्या सहवासात आले तेव्हा त्या दोन चोरांपैकी एका चोराचं मन बदललं मिळालं. हालेलुया. आणि त्यामध्ये मी पण आहे. हालेलुया. आणखी कोण म्हणत आहे तिमोथेचे पत्र 1:15 की प्रभू श्री ख्रिस्त पापी लोकांना तारवण्यासाठी जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मुख्य मी आहे. आणि हे वचन तुम्हाला सर्वांसाठी लागू आहे. आपण त्या एक मन बदलणाऱ्या चोराप्रमाणे ठरलेलो आहोत, कारण की आज आपण इथे उपस्थित आहोत. आपण त्या दुसऱ्या चोरासारखे नाही, ज्या चोराने प्रभूची देऊन टाकली त्या चोरासारखे आपण नाही. ज्या चोराने प्रभूवर विश्वास ठेवला, ज्या चोराने आपलं मन बदललं, ज्या चोराने आपल्या पापाबद्दल पश्चाताप केला, आपल्या पापाची कबूल केली, त्या चोराप्रमाणे आपण आहोत. हालेलुया. त्यासाठी स्वतःसाठी संधी दोन्ही चोरांना होती.
हातात आहे. यापुढे जीवन व मरण, हानी व लाभ ठेवलेले आहे. काय निवडायचं आहे हे तुझ्या हातात आहे. त्या दोन्ही चोरांना संधी होती की मन फिरवण्याची, पश्चाताप करण्याची, पाप कबूल करून सोडून देण्याची. दोन्ही चोरांना समान संधी होती. स्वतः प्रभू ख्रिस्त त्यांच्या जवळ होता. हालेलुया. पण त्यातील एकाच चोराने त्या संधीचा फायदा उठवला. त्यातील एकाच चोराने ते जीवन मिळवून घेतलं. हे आपल्याला पण तेच करायचं. हालेलुया. संधी थोडी आहे का? संधीचा सदुपयोग करा. संधी साधून घ्या. बायबलचं वचन म्हणतं त्याची वेळ थोडा, अगदी थोडा वेळ राहिलेला आहे. प्रभू श्री ख्रिस्ताचा आगमन जवळ आलेला आहे. आणि जर आपण ह्या थोड्या वेळात संधीचा उपयोग घेतला नाही, संधीचा फायदा घेतला नाही, संधीचं सोनं केलं नाही, तर कदाचित माहित नाही त्या दुसऱ्या चोरासारखं. इथं आपल्याला पाहायला मिळतो जो दुसरा शब्द आहे तो त्याला म्हणाला, मी तुला खचित खचित सांगतो की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. सुखलोक म्हणजे काय? सुखलोक म्हणजे स्वर्गाचं. बायबलमध्ये 3 स्वर्गाचे प्रकार सांगितलेले आहेत. पहिला स्वर्ग करण्याचं पुस्तक तुम्हाला पाहायला मिळेल. समाधानी समाधान. दुसऱ्या स्वर्गात विषय दिलेला आहे सुखलोक.